विदर्भ राज्य आंदोलन समिति ने मिशन 2027 की घोषणा करते हुए 2027 से पहले विदर्भ राज्य मिलने का संकल्प लिया है। ग्रामीण क्षेत्रों में जागरूकता फैलाने के लिए 6 विदर्भ निर्माण जनसंकल्प मेले आयोजित किए गए हैं, जिनमें मेलघाट जैसे दुर्गम इलाके भी शामिल है। शहरी नागरिकों को आंदोलन में जोड़ने के लिए 22 फरवरी को नागपुर में प्रदर्शन यात्रा और भव्य सम्मेलन आयोजित किया जाएगा। समिति ने सभी से सक्रिय सहभागिता का आग्रह किया है ताकि विदर्भ आंदोलन व्यापक और सफल हो सके। मी ॲडव्होकेट वामनराव चटप, माजी आमदार आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीचा अध्यक्ष। विदर्भ राज्य आंदोलन समितीने 22 फरवरीला दुपारी 12 वाजता विदर्भ चंडिकेपासून गांधीबाग, नंगापुतला मार्गे, डागा हॉस्पिटल मार्गे कामगार चौकापर्यंत लॉंग मार्च काढायचा निर्णय जाहीर केला आहे आणि हा लॉंग मार्च तिथे चिटणीस पार्क मैदानावर संपणार आहे। तिथे त्यावेळेला 2 वाजता जाहीर सभा होईल आणि यामध्ये आदिवासी, बंजारा, शिवाय पारधी आणि इतर सगळे समूह ही यामध्ये सहभागी होतील। 5000 लोक साधारणपणे लॉंग मार्च करेल आणि 5000 लोकांचा जाहीरनामा पण यावर होईल। राज्य आंदोलन समितीच्या वतीने शहरी भागामध्ये जनजागरण करून घराघरात हे आंदोलन पोहोचवण्याच्या दृष्टीने 22 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता विदर्भ चंडिका मंदिरापासून तर डागा हॉस्पिटल, नंगापुतला, गांधीबाग मार्गे तो महालला कामगार चौकात येईल आणि त्याचं रूपांतर हे 2 वाजता चिटणीस पार्कवरच्या सभेमध्ये होईल। यामध्ये साधारण 5000 लोकांचा सहभाग असेल। त्यात आदिवासी असतील, बंजारा असतील, कोरकू असतील, शिवाय पारधी असतील, वेगवेगळे समूह यामध्ये आपलं दुःख व्यक्त करायसाठी आणि विदर्भाच्या मागणीला बळकटी करण्यासाठी येणार आहे। लोकवाहिनी न्यूज के लिए अविनाश तोतड़े की रिपोर्ट।